नमस्कार, मी आज अंडा भुर्जी बनवत आहे। त्यासाठी आपल्याला आता हे लागणार आहे, एक कांदा आहे, 2 टोमॅटो घेतलेले आहेत चिरून बारीक, कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे, आल्याचे तुकडे थोडे घेतलेले आहेत आणि हिरव्या मिरच्या 4-5 घेतलेल्या आहेत चिरून। आल्याचे तुकडे बारीक करून घ्यायचे, कारण का माहिती त्यामध्ये टाकले ना आपण अंडा भुर्जीमध्ये तर टेस्ट चांगली येते। त्यासाठी आल्याचे थोडे तुकडे टाकायचे आपल्या याच्यामध्ये अंडा भुर्जीमध्ये। चला तर आपण आता सुरुवात करूया अंडा भुर्जी करायला। आपण आता याच्यामध्ये कढई ठेवायची गॅसवरती आणि ती चांगली गरम होऊन द्यायची कढई आपली आता कढई गरम झालेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण 3 चमचे तेल टाकायचे। तेल चांगलं गरम होऊन द्यायचे। आता आपलं तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण आता मिरची टाकायची। मिरच्या या चांगले फ्राय करून घ्यायचे। त्याच्यामध्येच आपला हा एक कांदा कापून घेतलेला आहे तो टाकायचा आहे। चांगलं भाजून घ्यायचं आहे। आपला आता कांदा थोडा भाजत आलेला आहे। त्याच्यामध्ये आपण आता जे आल्याचे तुकडे बारीक करून घेतलेले आहेत ते टाकायचे आणि चांगले भाजून घ्यायचे। त्याच्यानंतर आपण 2 टोमॅटो घेतलेले आहेत चिरून ते टाकायचे आणि चांगले फ्राय करून घ्यायचे। आणि आपले टोमॅटो कांदा शिजण्यासाठी 1 चमचा त्याच्यामध्ये मीठ टाकायचे। त्याच्याने काय होतं, आपले सगळे मसाले फटाफट कांदा टोमॅटो हे सगळं चांगलं शिजतं। 1 चमचा टाकायचे आणि चांगले फ्राय करून घ्यायचे। आपले टोमॅटो कांदे चांगले शिजलेले आहेत। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडी नंतर टाकायची कोथिंबीर। चांगलं मिक्स करून घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये आपले मसाले टाकायचे। अर्धा चमचा हळद टाकायची, काश्मीरी मिरची पावडर थोडी अर्धी चमचा टाकायचे, त्याच्याने कलर चांगला येतो आपल्या अंडा भुर्जीला। आणि धनिया पावडर अर्धा चमचा आणि मटन मसाला अर्धा चमचा टाकायचा, त्याच्याने आपल्या भुर्जीला टेस्ट चांगली येते। आणि मिक्स करून घ्यायचे। आता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। टोमॅटो कांदे आणि आपले हे जे मसाले ड्राय मसाले टाकलेत त्यांना चांगलं तेल सुटले। आता मी आता इथे 6 अंड्याची भुर्जी करते, तर आपण त्याच्यात आता 6 अंडे टाकायचे आहेत। मी आता ही 6 अंडी कढईमध्ये टाकते। आपल्याला 6 अंड्याची चांगली भुर्जी करून घ्यायची आहे आणि थोड्या वेळ असंच ठेवायचं आहे, चांगले शिजून द्यायचे आणि त्याच्यानंतर मग मिक्स करायचे। मिक्स करू शकता। मसाले आणि अंडे आपण मिक्स करून घेऊया।
मसाल्यांचा वास छान येतोय आपल्या. सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा, टोमॅटो आणि आपली अंडी सगळे. आपली आता अंडा भुर्जी शिजत आलेली आहे. आता आपल्या अंड्या भुर्जीमध्ये ती थोडी कोथिंबीर ठेवलेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकायची आहे. कारण आपली आता थोडी अंडा भुर्जी चांगली शिजत आलेली आहे. आणि याच स्टेपमध्ये ना आपण थोडंसं ह्याच्यावरती पाणी शिंपडायचं आहे. हाताने असं पाणी थोडं हे करायचं, म्हणजे कशी आपली जी ही आहे अंडा भुर्जी ती छान फुलते आणि लवकर शिजते. मिक्स करून घ्यायची. आता आपली चांगली भुर्जी झालेली आहे. आता ह्याच्यावरती खाली 2 मिनिटासाठी आपण झाकण मारून ठेवायचं आहे, म्हणजे ती चांगली शिजेल. चला तर आपण झाकण मारून ठेवूया 2 मिनिटासाठी. आपल्या आता अंडा भुर्जी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. किती छान वास येतोय आणि मस्त बारीक अशी आपली अंडा भुर्जी तयार झालेली आहे. चला तर आपण आता डिशमध्ये काढून घेऊया. आपली आता अंडा भुर्जी तयार झालेली आहे. आता आपण त्याच्यावरती थोडी कोथिंबीर टाकूया. बघा किती छान वाटते ती. ही चपातीबरोबर खायला छान लागते. भातासोबत चपातीबरोबर छान वाटते. कसा माझा वाटला व्हिडिओ? प्लीज मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.